आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। दृढ माझे मन इथे राखावी बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। श्री संताची या माथा चरणावरी, या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, हे करी दंडवत। विश्रांती विश्रांती श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख। आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। प्रस्तुत सौभाग्यवती प्राचार्य शोभाताई पांडुरंगरावजी टोंपे या माऊलीच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाबरोबरच अखंड हरिनाम सप्ताह या भव्य दिव्य स्वरूपाच्या आयोजनात आयोजन करते प्रामुख्यानं आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती डॉक्टर पांडुरंगराव रामरावजी टोंपे आणि स्वतः आमच्या शोभाताई पांडुरंगरावजी टोंपे या उभयतांनी सेवेच्या निवृत्तीचं औचित्य साधलं आणि किनगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांना अन्नदानासहित ज्ञानदानाचे हे सत्र खुलं करून सर्वाला लाभ घडवायचं काम केलंय। सर्वप्रथम या उभयताला मी मनापासून नमस्कार करतो। गोड काम आपण केलंय। या टोंपे परिवारात पारिवारिक जीवनामध्ये त्यांच्या दोन्ही सुकन्या, पण दोन्हीही महाराज अहिल्याबाईसारखं नाव गाजविणाऱ्या दोन्ही कन्या तशाच। अश्विनी अभिजितजी माळवे दोन्हीही उभयता डॉक्टर आहेत, नाशिककर, नाशिकला दोघांच राहतात। आणि त्यांची दुसरी सुकन्या अपर्णा किरण सलगर सुपर स्पेशालिटी दोन्हीही अमेरिकेला आहेत। हा त्यांच्या वैवाहिक जीवनातला शैक्षणिकदृष्ट्या उच्चांक असलेली ही पूर्ण फॅमिली म्हणा, कुटुंब म्हणा, सुशिक्षित कुटुंब आहे आणि सुशिक्षिताबरोबर सुसंस्कारित कुटुंब आहे। बरीचशी माणसं सुशिक्षित आहेत पण सुसंस्कारित असतील अशी खात्री नाही। मग हे कुटुंब सुशिक्षित आहे आणि सुसंस्कारित आहे। सुसंस्काराची पावती म्हणजे हा सप्ताह। त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा परिणाम एवढं मोठं या पंचक्रोशीला अन्नदानाबरोबर ज्ञानदान घडवायचं काम केलंय। पूज्यश्री आम्ही ज्यांना अंतःकरणातून आदरणीय वंदनीय पूजनीय मानतो
किंवा आपल्या सर्व परिसराचं श्रद्धास्थान वर्तमान पूज्य श्री बापूदेव महाराज भूदेव संता ते सदा नमावे. बापूदेव महाराज यांचे चिरंजीव अनंत महाराज यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचा सर्वाला लाभ घडवायचं काम आपण केलंय. आणि आपले प्राथमिक अवस्थेतले माळेचे गुरु आमचे पूज्य श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुतुल्य असलेले आमचे किसन महाराज आमच्या संस्थेचे ज्येष्ठ आमचे गुरुबंधू आहेत. आम्ही एका संस्थेची माणसं आहोत. जोग महाराज संस्थापित असलेली वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेचे आमचे ते ज्येष्ठ गुरुबंधू आहेत किंबहुना आमच्यासाठी ते गुरुतुल्य आहेत. आज या कार्यक्रमासाठी पंढरपूरच्या वारीमध्ये बरीचशी वारकरी गुंतली. बऱ्याचशा दिंड्या बऱ्याचशा पालख्या कार्तिकी वारीच्या निमित्तानं प्रवासात आहेत. नाहीतर हे प्रांगण पुरलं नसतं महाराज. आता ही वारी आणि हे एकत्रित आल्यामुळं पण वारीला वारकरी जाणारे जाऊनही एवढं आज भव्य दिव्य कार्यक्रम साजरा होतोय. याच्या पाठीमागं या परिसराला परमपूज्य महान विभूती श्री संत मोतीराम महाराज श्री संत अग्नी साधू माधव मामासारख्या थोर दिव्य पुरुषाची पावलं लागलेली माती पंचक्रोशीला त्यांची छाया लाभलेली आहे. आणि म्हणून या परिसरातला परमार्थ पहिलाच पिकलेला परमार्थ आहे, मुरब्बी परमार्थ आहे. आणि त्या मुरब्बी परमार्थाची ही पावती की आज वारीमध्ये वारकरी गुंतलेले असताना देखील राहिले सायलेले वारकरी आज आवर्जून इथं उपस्थित आहेत. आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण इथं गुणीजनाचा बी मेलमिलाप योजकच तत्र दुर्लभा आमचे प्रशांत महाराज आणि आमचे चोपडे बंधू हे दिलीपराव आणि प्रशांत दोघांनी असं सुंदर नियोजन केलं की वारीच्या कालखंडात असताना देखील उपस्थिती कमी नाही महाराज. आणि पुन्हा मधून थंडीचा बी जरा असर आहेच, पण एवढंच आहे की घरी जाऊ द्यासारखी इतकी वाटात गाठण्यासारखी नाही. आणि म्हणून या सुट्टीचा कालावधी गाठून म्हणा किंवा समतोल असलेल्या वातावरणात म्हणा केलेल्या आयोजनात सर्वप्रथम पुनश्च टोंपे परिवाराला खरोखरच मनापासून नमस्कार बिन धन्यवाद बी. कार्य इतकं सुंदर केलं आहे. नाही तर बऱ्याच माणसाच्या सेवानिवृत्तीला दुसरीच कार्यक्रम असतात, पण अशा सेवानिवृत्तीमध्ये ही पहिली सेवानिवृत्ती महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय मी. पण मला सेवानिवृत्त झाल्यानंतर असली कार्यक्रम ही पहिल्यांदा अनुभवायला मी बघायलो आहे. म्हणून कुटुंब धन्यवादाला पात्र आहे महाराज. आणि विनाकारण कुठं काही बी उगवत नसते. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नानाचार गौरव सुकुलिनाचे दोन्ही कन्या डॉक्टर सुपर स्पेशालिटीपर्यंत पोहोचू शकतात. ही त्या कुटुंबाची वस्तुस्थितीनं उंची त्याच्यातून कळते. सांगे कुंभाची लवलव. आज आपल्या परिसराला एवढी मेजवानी घडवायचं काम केलं ना. आज माझा योग इतका चांगला आहे. परिसरातली मोठी दोन विभूती इथं आहेत माझ्या शेजारी. माझं डावं बी अंग व्यंगन आहे आणि उजवं बी अंग व्यंगन आहे. दोन्ही अंगाने मजबूत काम नसे. आज फुकट आडनाव लाड नाही माझं. माझा लाडच करतात महाराज बापूदेव महाराज बी स्वतः. आणि ही माझ्यासाठी आशीर्वादात्मक मंडळी आहेत. आणि गुणीजन क्षेत्रात खरंच एकदा परिसरानं ज्यांचा गौरव करावा असे आमचे पूज्य श्री मधुकर महाराज. मधुबांचं जीवन
कला आणि त्याग एका केंद्रात नांदविणारा महाराष्ट्रातला पहिला रामचंद्रबा बोधे आणि दुसरा कलाकार आमचे मधुबा आहेत. रामचंद्रबा बोधेंचं नाव तुम्हाला सर्वांना ज्ञात नसेल. रामचंद्रबा बोधे म्हणलं की इकडं सर्वाला कळालं. महात्मा होऊन गेला महाराज. गाथा उलटा सवासा तयार, ज्ञानेश्वरी तयार, आजीवन ब्रह्मचारी. त्या गावची माती श्रेष्ठ आहे. नागपूर जिल्ह्यात त्यांचं गाव, नरखेड नावाचं गाव आहे. त्या मातीमध्ये पांडुरंग महाराज वैद्य, पखवाजाचे बिन संस्थेचे बी गुरु, मारुतीबा कुरेकर आता जे वर्तमान आहेत महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात तेवढा मोठा महात्मा दुसरा नाही आता सध्या. सर्वात मोठा महात्मा मारुतीबा कुरेकर ते आता आहेत. हां, शांती ब्रह्म, बिलकुल बिलकुल. आणि अमृतबा एक होऊन गेला महात्मा. अशा 4 महात्म्याची ती जन्मभूमी नरखेड नावाची. त्या महात्म्याने जीवनभर भजन सोडून दुसरी सेवाच केली नाही महाराज. आजीवन ब्रह्मचारी, सुंदरपैकी कलाकारी, म्हणजे म्हणण्याचं अंग सुंदर, पण सबंध जीवन भजनात घालवलं. त्यांच्या अंत्यविधीसाठी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायचं पूर्ण संस्थान उपस्थित होतं, ज्ञानोबारायचं पूर्ण संस्थान उपस्थित होतं, विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर मंदिराची पूर्ण ट्रस्टी उपलब्ध होती. या सर्व मोठे मोठे जेवढे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये फडकरी गडकरी आहेत हे सर्व त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की त्या महात्म्यानं कला आणि त्याग एका केंद्रात नांदविलं. त्यापैकी आमची मधुबा आहेत. कला आणि त्याग एका केंद्रात नांदविणारा महात्मा म्हणजे आमचा मधुबा. आणि आज मधुबा बी उपस्थित आहेत. आणि कलाकार मंडळी मगा गोविंदबुवा झालं, इकडं नामदेवबुवा, ही सारी तयारीची मंडळीत महाराज. आता ही वाजविणारी आमची विद्यार्थी बंधू बी चांगल्यापैकी नवीन खूप आता चांगल्यापैकी वाटचालीमध्ये आहेत. माझा योगा असा खरंच चांगला आहे की आज सर्व समतोल वातावरणात शिवेचा सुयोग आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा 4 चरणाचा दीडक्या पद्धतीचा मागणीपर स्वरूपाचा असून या भंगाद्वारे तुकोबाराय एकनिष्ठपणाची सेवेची मागणी मागतात. कसं आहे, परमार्थात वारकरी संप्रदायामध्ये 4 चीजेला विशेष महत्त्व दिलं महाराज. नंबर 1 भाव, नंबर 2 विश्वास, नंबर 3 श्रद्धा आणि नंबर 4 सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायानं 4 चीजा जोपासल्या: भाव, विश्वास, श्रद्धा आणि सेवा. आपला कार्यक्रम कशा निमित्ताने? सेवा निवृत्तीच्या निमित्ताने, म्हणजे सेवेच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. पण त्याच्या अगोदर 4 चीज आहेत: भाव, विश्वास, श्रद्धा. आणि आजच्या अभंगातून आपण सेवेपेक्षा एक काकण महत्व, किंमत आपण भावाला द्यायला लागलो. कशाला? हा, हाता हा, जाण तत्वता भाऊ माझा. हो, असे नाथ महाराज म्हणतात. हा, भागवत. हा, बरोबर. मी एकनाथ महाराजच आहेत ना, म्हणजे नाथ महाराजच सांगायले. आता आम्हाला सांगायला माणसं ज्या त्या ह्याचीच आहेत. आता काय एकनाथ महाराजच सांगायला गेलेत. हा, इथे भावाविन तत्वता परमार्थ नाही हाता, सकळ साधनाची माथा, जाण सर्वथा सद्भाऊ. विठाला विठाला Oh
कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी एक नाव माझ्या आवडीचं राहिलं, ती म्हणजे अति गरजेची गोष्ट म्हणजे ध्वनिक्षेपण आहे. ते रामरावजी म्हणजे आमचं सारं लढिवाळपणाचं नातं. इथले रामराव जेवढे बी बोडके तेवढे माझ्या प्रेमाचे आहेत. हां, त्या दोन्ही रामराव आले. विशेष ध्वनिक्षेपण एक नंबर असल्यामुळं तुम्ही जरी म्हणलात की आता काकडा करायचा तरी माझी तयारी. तुम्ही उठायचं ना, मी बी कीर्तन करायचं. रेकॉर्ड ब्रेक खरं चॅलेंजवर. मग तू म्हणताला अभंग बदलून नाही, याच अभंगावर करणार, डबल नाही. तयारी पण कोणी उठता कामा नाही, याद राखा. हा, परमार्थात भाव मोलाचा. भाव अशी चीज आहे महाराज, याला जर सोडलं, भावे विन देवा नकळे निसंदेह, भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविन विना देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. भावनेशिवाय देव नाही. भाव हा परमार्थातला सर्वात वजनदार आहे महाराज. अहो, जगाचा मालक सुद्धा बिनशर्त ह्याच्या पुढे माघार घेतो. पाहिजे हा भाव, पाहिजे हा भाव, पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा, भावापाशी देव शीघ्र उभा, भावासाठी देव शीघ्र उभा, भावासाठी देव शीघ्र उभा.
का म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावासाठी देव तिष्ठे. भावापाशी देव शीघ्र उभा. भावापाशी देव शीघ्र उभा. परमार्थात सर्वात वजनदार गिराईक आहे महाराज. बरं याला सोडलं तर अहो किती बी सेवा करा, हा जीवनभर बी सेवा करा. काय कार्यक्रम कशाचा आहे? सेवेचा. कार्यक्रम कशाचा आहे? हा सेवेचा. बरं केलेल्या सेवेची बिल निघावीत का नाही निघावी? निघाली पाहिजे. माणूस कशासाठी करताय? बिलासाठीच करताय. अहो कुणी काही बी करू द्या, हा कशासाठी करताय? बिलासाठी करताय. आणि ती बिल टायमिंग वर नाही निघाल्यावर हा काय उपयोग आहे त्याचा? हा आपण सेवा करायची आणि अश्विनीनं अपर्णानं त्याचा उपभोग घ्यायचा. शिमगाय का काय फायदा आहे त्याचा? पुढच्या पिढीला त्याचा उपयोग आपल्याला होत नसल्यावर काय फायदा? हा आपण केलेल्या सेवेची बिल आपल्याला उपभोगायला मिळाली पाहिजेत. म्हणजे जागची जागेवर बिल काढून द्यायची ताकद सेवेत नाही, त्याला भाव जोडीला लागतो. भक्ती शब्दाचा अर्थ काय? भक्ती सेवा. भक्ती म्हणजे सेवा. भक्ती शब्दाचा अर्थच आहे त्याला होऊन नवद्याची होईल ती होईल. अन्यानुला दाबायचा विचार आहे का म्हणाव? विढल विढल नाही तुझी प्रमाण देणारे स्वतः तुकाराम महाराज आहेत, असं चिल्लर नाही महाराज. मग पण पोरग ज्ञानोबा आहे ना, त्याच्यामुळं पोरला दाबून कसं जमतंय? उलट म्हणावं लागलं बापाला, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोरी. हा कसं दाबून जमतंय उगाच? हा मुद्दा काय? जागची जागेवर बिल निघाली पाहिजे. सेवेची बिल जर उशिरा निघत असतील तर फायदा काय? महाराजांच्या भाषेत सांगतो. हा मेल्या पाठी मोक्ष आईशी आम्हाशी होईल. आईशे जे म्हणतील अति मूर्ख. नुसते मूर्ख कुठे आहेत? अति मूर्ख. मेल्या पाठी मोक्ष आम्हाशी होईल. आईशे जे म्हणतील ते अति मूर्ख. काय कामाचे? मेल्यावर मोक्ष मिळणार आहे अजिबात नाही. येची देही येची डोळा मुक्तीचा डोळा भोग मुक्तीचा भोग मुक्तीचा देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. अवजागची जागेवर बिल निघाली पाहिजे. आणि सेवेची बिल ह्या बाबाला जोडीला घेतल्याशिवाय निघत नाहीत महाराज. कोणाला कोणाला? भावाला म्हणा. म्हणून मी ठरवून आलो ह्यांची बिल काढायची, पण ह्याच्याशिवाय बिलच निघत नाहीत महाराज. काय लक्ष्मण शक्ती लागली होय. हा भावे बिन भक्ती भक्ती बिन मुक्ती. भावे बिन भक्ती
भक्ती विना मुक्ती भावे विना भक्ती विना मुक्ती भावे विना भक्ती विना मुक्ती हरि मुखे मना 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 हरि मुखे मनो भावे विना भक्ति भक्ति विना मुक्ति 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 बले विना शक्ति बोलू बले विना शक्ति बोलू बले विना शक्ति बोलू शक्ति बोलू हरि मुखे मना हरि मुखे हे हरि मुखे हरि मुखे मना 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 भावे विना भक्ती भक्ती म्हणजे शिमगा अरे अगोदरच सांगितलं ना भक्ती म्हणजे सेवा म्हणून भज सेवायाम नावाचा धातू आहे भज्यते अनया या सहा भक्ती मूळ धातूच आहे भज सेवा करण्या अर्थाचा स्त्रियाम तीन नावाचा प्रत्यय लागून ककारकित खरीच्या नावाचं सूत्र व्याकरण शास्त्रात खरीच्या सूत्राद्वारे ककारकित अर्थात भज अधिकती तकारला पुढं ककार असल्यामुळं काय सजह कुघिन्नतो हो चवर्गस्य स्थाने कवर्गादिषु भवती इति गकारे जायते आणि खरीच्या सूत्राद्वारे शब्द बनतो भक अधिकती भजचं पहिलं भग भगचं भक आणि मग ती लागून बन जाएगा भक्ती भज सेवायाम इति नाम भक्ती विठ्ठल भक्ती शब्दाचा सरळ अर्थ सेवा कार्यक्रम कशाचा सेवेच्या निवृत्तीचा भक्ती म्हणजे सेवा पण सेवेची बिलं काढायची ताकद सेवेत नाही हा सेवा वाया जाणार नाही ही गोष्ट जरी सत्य असली तर टायमिंग वर बिलं निघणं किमतीच आहे ना हा आणि जागची जागेवर बिलं काढून द्यायची ताकद फक्त भावात आहे म्हणून ज्ञानोबाराला म्हणावं लागलं ए भक्ती बी करायची असली सेवा बी करायची असली ह्याला जोडीला ठेवा भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये ही जगातलं वजनदार आणि बलवान गिराईक आहे कोण अहो ह्याच्या पुढे जगाच्या मालकाचं बी काही चलत नाही बाकी तर चिल चला होऊन जाऊ द्या जीव तरी मला कुठं बसली की वा 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 शाबास 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 वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव परमार्थातलं वर्मही जाणीवन आगमन लागून देतो ठाव
मनोनी संग टाकी शिवी अद्वैत भावन तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव भाव परमार्थातलं वजनदार गिरायक आणि शाबास प्रथम भाव शुद्ध धर अंगी वैराग्याचा भर भक्ती पाहिजे शिरजोर याहुनी योग कोणता विढाला विठ्ठला विठ्ठला कसं असतंय बघा मनगटात बळ असल्याशिवाय असल्या गोष्टी घडत नाहीत हा काही माणसं हे बघा झोपडपट्टीला कुठं ती शहरची असो खेड्यातली असो झोपडपट्टी जिथं कामगार वर्ग आहे शहरला काही पॉईंट असतात त्याला कामगार पॉईंट म्हणतात हां कोणत्या बी विषयाची माणसं तिथं सकाळी सकाळी गर्दी करून असतात मग ती काय त्या कामगार लोकांनी म्हणजे त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी एक नंग्या पाळलेला असतो कोण सर ऐकायलात का डॉक्टर साहेब नंग्या तो नंग्या पाळलेला असतो एक त्याला 200 रुपये जर हजेरी असली बाईला तर बाईला 180च घ्यावी लागते 20 रुपये नंग्याच्या खिशात असतात त्याला बसून पगार असतो आणि त्याचं काम एकच कोणतं जागची जागेवर बिलं काढून द्यायची हां असं चुटकीवर बिलं काढतो ओ टोंपे चला करा बर 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 ती नंगे आहे नंगे को खुदा डरे यार आदमी की क्या बात है विठाला 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 त्या झोपडपट्टीतल्या कामगार वर्गाने तो पाळलेलाच असतो महाराज कोण नंग्या चिल्लर ठरवू नका कसल्या बी धेंडाबरोबर खेटायची ताकद आहे त्याची खाईन खाईन म्हणणारा श्रीमंतन सत्ताधारी बी असला तर नंग्याला बिहून असते तिथं गेल्या गेल्याच म्हणतात थोड्या 25 महिला मिळतील काय अडचण नाही त्या टेबलवर बसून असतो पण मंगळवारी माणसं कामावून घरी यायला लागली आज कोण वार आहे आज मंगळवार आजच बिल की उद्या काय उद्या बुधवार आहे बाजारात आडवाडवी असते का मंगळवारी जागची जागेवर बिलं निघाली पाहिजेत का अरे उद्या बाजार आहे बाबा इतकं तर ध्यानात धरा की किन गावकर हा जागची जागेवर बिलं संध्याकाळी निघाल्या बिलं जागेवर वाटप व्हावं लागेल बँकेची नावं सांगायची नाही महाराज चुपचाप त्या नंग्याच्या धाकानं बिलं निघतात तसाही परमार्थात ओरिजिनल नंग्या आहे कोण भाव ह्याची चलती इतकी जगाच्या मालकाला सुद्धा बिनशर्त माघार घ्यायला होता येते तुम्ही आम्ही कोण आलो नाही कोणाचे सबब नाही कोणाचे पुढे बळ नाही कोणाचे सबळ त्याच्या पुढे दुसऱ्याचं बळ चालत नाही महाराज जागची जागेवर बिल काढून देता येते कशाची शोभाताई कशाची सेवेची म्हणा
आणि कशासाठी माणूस सेवा करतय? कर्मानं गेलंय म्हणून. हा, बिलासाठी सेवा असते. कुठली बी सेवा कशासाठी? बिलासाठी. आणि जागेवर बिल काढून द्यायची ताकद दुसऱ्या कोणातच नाही महाराज. ही एकुलता एक भाव आहे. ही गिरायकच असलंय. त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो. कुणाचं? भावाचं. व्यवहारात कसं आहे, बऱ्याच माणसांनी बँकेची आडपड देत, सुट्ट्याची आडपड देत. सरळ जर माणूस म्हणलो ओ ती आम्ही काय नाही म्हणलोत का, बँक उघडू द्या ना जरा. कशाचा आडपडदा ही? बँकेचा. आमच्या बिलाचं झाला. अरे बाबा काय घरी पैसे ठेवलेत का? बँकेत आहेत. रविवारमुळे मी का बसलो. म्हणजे सुट्ट्या आडपडदा, बँक आडपडदा. या आडपडदे घेता येतात का नाही? सुट्टीचं नाव सांगितल्यावर कुणाला बी काय करावं लागतंय? ऐकावं लागतं गपचिप. हो, पण ही जगातलं एकटंच गिरायक असे महाराज. ही असली कुठलीच कांगडी गोंगडीमध्ये घालीत नाही. भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत, भाव तोची भगवंत, भाव तोची भगवंत, भाव देवाचे उचित आता प्रमाण भरपूर झाली तरी चाली शिंगल होत्याल. मधुबोला मंजूर असलं तर हो. प्रमाण भरपूर म्हणू पण चाली शिंगल. मधुबाने ऑर्डर दिली तरच. आणि झालं, ठरलं आता. विठ्ठल भाव देवाचे उचित आणि भाव तोची भगवंत. अहो, भावना म्हणजेच भगवान. दगड भगवान असतो का? हा, कुठल्या मूर्त्या भगवान असतो का? नाही नाही नाही. भावना म्हणजेच भगवान असं आहे. तात्पर्य ही आडपडदे घेत नाही महाराज, आडवेडे घेत नाही. किती वाजता बिल काढतंय त्याला टायमिंगची अडचण नाही. उजडू द्या आणि बँक उघडू द्या असं म्हणतंय का? अजिबात नाही महाराज. अहो, तुकोबारायचे बिल किती वाजता काढावते ना? तुकाराम महाराजाला माहित नाही किती वाजता बिल काढलंय. ती ही झोपीतच राहिले. हा, बिल कुठं निघाले? ह्यांच्या डोक्यात सुद्धा नाही. पडी लावे सर स्वप्ना माझी, भोजना मागते तू पापाव स्वप्ना माझी. रात्रीला बिल काढली महाराज. झोपले तुकोबारा. झोपीकडनं जाता दुसरा एक फाटाय झोपीला. त्याचं नाव स्वप्न. स्वप्नाकडे सरकरी. आणि स्वप्नात गंगेच्या स्नानाला चालले. भावाच्या लक्षात आलं तुकोबाराची बिल काढायची. महाराज, ती स्वप्नात गंगेच्या स्नानाला जाता जाता स्नान करून येताना तरी काढावा. अहो, जातानाच बिल काढली. सापडविले वाटे येतानाही जाता गंगा स्नान. तिथंच बिल काढून दिली जाग्यावर. आणि तुकोबारांनी जाहीर सांगितलं तो या भावा सापड.
ठेवा पण तो या भावा सापडला. देव आमच्याकडे ठेवलेलाच होता, ती काही नवीन आला नाही. परमार्थात नवीन काही नसते महाराज. परमार्थाचा खऱ्या अर्थाने असा उल्लेख आहे, नित्य प्राप्ताची प्राप्ती नाम परमार्थ. नाविन्य काहीच नाही परमार्थात. नित्य प्राप्ताची प्राप्ती नाम परमार्थ आणि नित्य अनित्याची प्राप्ती नाम संसार. विढल तुका म्हणे होता ठेवा, होता ना तो, पण लोपले होते पारिकपणे. जुना जुगादीचे नाणे लोपले होते, त्याचा कोणी पारखीच मिळाला नाही. तो ही भावा आला आणि यांनी ती पोलपट्टी खोलली आणि हातात प्राप्त करून दिला. आणि टाइम किती? स्वप्नात झोपीत रात्रीला बिल काढून दिली महाराज. कशाची बँकन कशाचं काय असलं काम आहे त्याच, कुठं बी बिल. आणि वैशिष्ट्य त्याच, त्याला ती बँकन कुठं काय नाही नाही, अहो ती कशातून बिल काढते. भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. भावना ठेवल्यावर दगडातून बिल काढता येते. हा काय अडचण आहे. समजा काही ठिकाणी दगड नसल्यावर मातीतून बिल काढते. हा कशातून? मातीचा द्रोणू केला तया कोळी किया भाव फळला. कशातून बिल काढली? गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती. ती कोळिकी त्रिजगती एक वद केली. विढाला 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 किती बी गाही असली पकवाजे तरी दागिना टाकूनच घेता घ्यायचा, म्हणजे अंग दुखत नाही. विढल विढाला विढाला मुद्दा काय सर्वात महत्वाचं आहे, त्याच्यासाठी टायमिंगची अडचण नाही. धागे कुठेही बिल काढता येईल. मग दगडातून बिल, मातीतून, लाकडातून बिल काढले. संबी नारायण प्रगटला. खांबावरी लाथ मारिले दुर्जने. संबी नारायण प्रगटला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. लाकडातून बिल, कशातून बी बिल काढता येते. हा त्याला बँकेची तोंड सांगते का? अजिबात नाही महाराज. आणि जागच्या जागेवर बिल काढत. जगाच्या मालकाला सुद्धा 0 सेकंदात बिल काढावं लागतात. हा तो का म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. आणि ह्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे का काय? काही माणसं काय करतील, भाऊकीच्या जोर उड्या हाणतील. काही माणसं गावकीच्या जोर उड्या हाणतील. काही काहीची मेहुणे पाहुणे जरा मोठ्या पदावर असतो की त्याच्या जोर इकडे उड्या हाणता. ही असल्या उसण्या उड्या नाहीत ह्याच्या. काय काही न लगे एक भावाची
काही न लगे एक भावाची कारण. कुणाचीच गरज नाही महाराज, एकटंच वजनदार गिरायक. नाही बाकीची भावकीला हाका मारण गावकीला हा हा काय म्हातार काय महाराज आता पिकल्यासारखं गोड बोलायचं आहे का. थोडक्यात भाव हा असा आहे महाराज, ह्याची पावर इतकी खतरनाक आहे, जगाच्या मालकाला 0 सेकंदात बिल काढावं लागतं. शोभाताई टोंपे बेजार झाल्या तरी ह्याला सोडल्यावर बिलच निघत नाही. 10 वेळा मालकाला डॉक्टरला घेऊन सुपर स्पेशालिटी बी गोळा केली तर फायदा होत नाही. हे भावच ठेवावं लागतोय जवळ, ह्याला जवळ ठेवावं लागतोय. अहो जनाबाई महाराज चकलीनं बोलून गेल्या. कोण? जनाबाई महाराज. वाचावी ज्ञानेश्वरी. नाथ महाराज म्हणले तस करू नका. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावर, कृपा करी हरी तयावर, कृपा करी हरी तयावर. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कसं भाव जोडीला ठेवायचाच, सेवा करायची ना. बिल काढण्यासाठी ह्याला ती वरले 10 रुपये घालवाच लागतात. शेकड्यातले 10 रुपये ती नंग्याला जमाच करावं लागतात महाराज. का? बिल जागेवर पुन्हा वाट पाहायची गरज नाही महाराज. हा असा भाव आहे हा. आणि ह्याचं वैशिष्ट्य अगोदरच परमाणू काही न लगे एक भावाची कारण किंवा एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. कुणाचीच काय डोकेलेली करायची गरजच नाही महाराज. इतकं वजनदार गिरायक आहे एकटंच. हा म्हणून देवकारणे भावत स्मात, देवाकारणे द्यावे न लगे फार सेवित, द्यावे न लगे फार सेवित, चाले एक चित्त तरी एवढ्यासाठी नका करू वाटा हातगा. एवढ्यासाठी नका करू वाटा हातगा. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे झाले एक चित्त तरी बहुत. आणि एवढ्यासाठी नका करू आता हात गा. अहो कसे भावे विन नाही तयाची ते प्राप्ती, आणि पुराणे बोलती आईशी मात. ह्याला जर सोडलं ना त्याची प्राप्तीच नाही महाराज. आणि सेवेची बिल ह्या बघा एक वाक्य सांगतो. आमचे गुरुवर्य घुलेबा सांगायचे. परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी विठ्ठल महाराजजी घुले, आळंदी वारकरी शिक्षक. तुम्हाला होते का शिक्षक? त्या बघा आता त्यांना बी शिक्षक होते, आम्हाला तर होतेच होते. हो म्हणजे जुनी मूर्ती. हा हो शांताराम गुरुजीच्या नंतर गुरुजीच. बुवा हमेशा म्हणायचे. बुवांची उद्गार आहेत. कशात बोलायला लागलो मी? विढल विढल विढल. बुवांचे उद्गार. ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं सरासरी उपयोगाला येत नाही त्याचं नाव संसार. आहे का? तोंडात त्यांच्या हमेशा वाक्य असायचं हे. हा ज्याच्यातलं त्यांचा शब्द असायचा बुवा. हा त्यांचा शब्दच असायचा बुवा. ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, ज्याच्यातलं सरासरी उपयोगाला येत नाही त्याचं नाव. तुम्ही केलेली सेवा वाया जाणार नाही हे खरं, त्याची काळजी करू नका. पण काय वेळेवर बिल काढायची असली तर इन नंगे को साथ रखना पडेगा यार. त्याला जोडीला ठेवाच लागते. कुणाला? भावाला. हा अंगी भावार्थाचे बळ.
देव झाला त्याची बाळ. क्या बात आहे. मग बरोबर. हा? मोठे भावार्थाचे बळ. देव झाला त्याचे बाळ. बरं तसं एका ठिकाणी आहे बाबा. ए आता ही कसं ही तरी एकनाथ तुम्ही तुमचं डबल नाथ धरायचं समजा. आता डबल असतंय ते. विढर पुढे मोठे भावार्थाचे बळ आणि देव झाला त्याचे बाळ हे बी आहे. अंगी भावार्थाची बळ देव झाला त्याचे बाळ हे पावर आहे ना. भाव आकळी इरवी नाकळी करतळी अबळे तैसा हरी. पण ह्याची एक अडचण आहे महाराज. हे बघा काही माणसं काही अंशात जितके चांगले असतात त्यांचं काही काही गपचिप मधून सांभाळावं लागतं. काय ही भाव नावाची चीज किती चांगली आहे कळालं का. जागच्या जागेवर सेवेची बिलं काढून देते. आणि आपला हे कुठाना कशात चाललाय. सेवेची बिलं काढायची. आता एवढी सेवा चालू आहे खतरनाक. ह्याची काय निघावं लागेल. बिलं निघावं लागेल. मग ही बिलं काढून देणारं वजनदार गिराईक ही आहे. कोण. भाव. ह्याला जोडीला घातलं ना महाराज अडचणीचा विशेष नाही. हा जागेवर बिलं. पण ह्याचं एकच वाईट आहे महाराज. कोणाचं. भावाचं. मन धरा निष्ठबल भाव हुकमन धरा निष्ठावंत भाव हुकमन धरा निष्ठबल भाव हुकमन धरा निष्ठावंत भाव. पाहिजे पंढरीराव जरी तुझ पाहिजे. पंढरीराव जरी तुझला पाहिजे. पंढरीराव भाव तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव जरी तुझ पाहिजे पंढरीराव. वा बरोबर. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव. कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. बरोबर आहे. निष्ठावंत भाव असणं महत्वाचं आहे. कसं आहे ही 100% बिलं काढते. ह्याच्यात काहीच अडचण नाही. पण ह्याची अडचण कळाली का. ह्याची एकच अडचण आहे महाराज. ह्याला जन्मजात एक बिमारी आहे. ती गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. आता सांगतो आज मी. म्हणजे कसं ह्या माणसाला चांगलं चांगलं सांगितल्याला बरं वाटतं. काही ही बी सांगावं लागते थोडंसं. भाव किती चांगला आहे कळाला का. जगाचा मालक सुद्धा त्याच्या पुढं आवाज करीत नाही महाराज. जागेवर बिलं काढून देतो.
पण ह्याला एक जन्मजात बिमारी आहे. आता समजा एखादा मोठा अधिकारी माणूस आहे, क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी माणूस, नंबर 1 कामाला चांगला आहे, पण त्याला शुगर BP असेल तर वेळच्या वेळेला गोळ्या हे ते जेवण हे द्यावं लागेल का नाही? का सारखा उगा राबून जमतंय का? माणूस चांगला आहे म्हणून सारखाच राबवायचा, त्याची बिमारी बी सांभाळावं लागेल का नाही? हा, सांभाळावं लागेल का नाही? बिलकुल. अहो किती महत्वाचीच गोष्ट घ्या. हां, तुम्हाला जेवायला वापस जावं लागलं का नाही इथे येऊन? कशासाठी? शुगरमुळं जावं लागलंय. मग सांभाळावं लागते. अशी काही रत्न सांभाळायची असली तर त्यांची अडचणीच आहे ती बी सांभाळावं लागते. लक्षात येईल का? भाव इतका चांगला आहे, 100% बिलं काढून देते, अडचण नाही. उशीर झाला तर चक्रवाढ व्याजासहित बिलं काढायला होतंय, इतकी पावर आहे त्याची. पण ह्याची एकच अडचण, ह्याला जन्मजात एक बिमारी आहे. कोणती? व्हायब्रेशन नावाची बिमारी आहे. बिमारी कळाली का? कळाली का नाही कळाली? व्हायब्रेशन असा मधून असा हलाय बघतो, आणि भाव जर हल्ला की बिल लॅप्स होती. म्हणजे तात्काळ निघत नाहीत, उशिरा निघतात. विढर विढर काय लक्षात आलं का? भावाला मोठी बिमारी कोणती? कोणती? व्हायब्रेट होते ती, असं मधून व्हायब्रेशन होते त्याच, आणि ती हल्ला की बिलं निघत नाहीत. काय? आणि म्हणून तुकोबराय म्हणतात काय? आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, अंतराय देवा, आले भागाते करे तो, आले भागात करे आले भागाते करे तो, आले भागाते करी तो. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा बाहुनीत अंतर पडू देऊ नका. काय होऊ देऊ नका? बाहुनीत अंतर पडू देऊ नका. भाव चांगला आहे, 100% कामाला चांगला आहे तो, पण अडचण एकच आहे. काय? व्हायब्रेट होणं ही त्याची अडचण आहे. मधून असं हालत आहे. हां, थोडा बी हल्ला बिल असे तात्काळ बिल निघायचे, ते निघत नाहीत. पण अगोदरच एक वाक्य बोललोय गुरुवार्याचं नाव घेऊन, काय? ज्याच्यात तुम्ही म्हणताल मग बिलच निघत नाहीत, लॅप्स होत नाही, ती रक्कम तुमची कायम राहणार. जी तुमची सेवा आहे ते बिल निघणार, पण तात्काळ निघणार नाहीत. ह्याच्याशिवाय तात्काळ निघत नाहीत. बिल उशिरा निघून काय कामास? आमच्याकडे एक पोरग होतं ना, आमचा एक मित्र, तुम्हालाही माहिती असेल एखाद्या वेळेला कदाचित, जी बाहेर फिरतात त्यांना माहिती, की योगीराज भारती नावाचा श्रीगोंदा तालुक्यातला होता. नाशिककडं असायचा, गायक सुंदर असायचा महाराज, तब्येत वगैरे जबरदस्त. त्याला पोरग एकुलतं एक. पोरग बघितलं ना, बघणाराची नजरच लागली, इतकं देखणं पोरग, फार सुंदर लेकरू. 4थीला शाळेत होतं महाराज, बारीक होतं. त्यावेळेला ह्या टेव्यांची एवढी उपलब्धी नव्हती, पण ती रेडिओ केंद्रानं त्याचा कार्यक्रम अटेंड केला. 35 वर्ष झाली या गोष्टीला. रेडिओ केंद्रावर त्याचा गायनाचा कार्यक्रम, गायाला इतकं सुंदर पोरग, तंतोतंत ताल स्वरबद्ध, निसर्गप्राप्त सुंदर. त्याचा कार्यक्रम षटकेला ॲडव्हर्टाईज केली की उद्या संध्याकाळी इतक्या वाजता त्याचा असा बालकाचा भारती याचा कार्यक्रम संगीताचा इतक्या वाजता होईल.
आणि सकाळी पोरग गेलं की घडलेलं सांगायलो तुम्हाला. ज्ञानेश मिशन संस्था आळंदीमधली. अचानक मेंदूत ताप गेला आणि पोरग सकाळी शॉर्ट झालं. आता सांगा, जनगायन केले, खरा स्वाद जे त्याला स्वतःचा स्वतःला घ्यायचा मिळाला का? मग आता आपण भक्ती करायची, सेवा करायची, ह्याची बिलं त्या पर्णीनं घ्यायची, त्या अश्विनीनं घ्यायची. काय काम असं आहे ती? जावयाची तिकडं सारी भरती व्हायची, आमचं काय पुढं? हा, मग ही महत्वाचं काम. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनातून नमस्कार आहे जोडीला. विठ्ठल विठ्ठल हा कार्यक्रम भावने सहित आहे. आपला हा सप्ताह कसला आहे? ही भावने सहित कार्यक्रम आहे महाराज. नुसती सेवा नाही, ही ह्याच्यात भावना वतून सेवा आहे. हा मुद्दा कुठं आहे? भाव वजनदार आहे, कबूल आहे, पण ह्याचं एकच वाईट काय? मधून मधून ती असं हलतंय आणि हल्ला तात्काळ बिलं निघत नाहीत, मग लांबणीवर पडलं. असं आहे जागची जागेवर बिलं काढून द्यायची ताकद भावात आहे. आणि म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं. संतांनी वारंवार सांगितलंय काय? ह्याला पक्क धरा. जिथं जिथं उल्लेख केलाय जागता जगदे, हो काही थोडा, हे बघा प्रोसिजर आहे ही. तुकोबारायचे धाकटे बंधू कानोबाराय प्रोसिजर सांगायलेत. ही शेवटचं प्रोसिजर आहे बरं का. शेवटचं नंतर म्हणजे आता पुन्हा शेवट येणार प्रोसिजर आहे ही. हा, काही थोडा बहुत लागपाठ करा भक्तीन भाव धरा बळकट. कारण ती व्हायब्रेट होते ती, त्याला असं बळकट धरून ठेवावं लागतंय त्याला. हा, आणि मग तनमन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे आशेल गोड शेवट गा विढाला विढाला. शेवट गोड करायचं का? ह्याला पक्क धरून ठेवा, तत्काल बिल काढते असं. आणि म्हणून वारंवार संतांनी सूचना दिल्यात, ह्याला पक्क धरा. जागता जगदेव राखा काही, किंवा कसा भाव? तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव. आणि निष्ठावंत भाव, निष्ठा निष्ठी नको. त्याला मधून मधून निष्ठा निष्ठी व्हाय बघती. निष्ठा शब्दाचा अर्थच आहे काय? निष्ठा शब्दाचा अर्थ काय? निर उपसर्गपूर्वक स्थागती निवृत्त धातूचा प्रयोग आहे. निर्चे दोन अर्थ केलेत व्याकरणशास्त्रामध्ये. निष्निर दुसदूर असे 22 उपसर्ग आहेत. पैकी हा निर नावाचा निश उपसर्ग, ह्याचा अर्थ असा होतो, एक अर्थ होतो निषेध आणि दुसरा अर्थ आहे निश्चित. निश्चित रूपेण स्थागती निवृत्त इति नाम निष्ठा. आध नाही, ऊर्ध्व नाही, इतस्ततः नाही, जसा आहे तसाच. खाली नाही, वर नाही, इकडे तिकडे नाही, जसा आहे तसाच. कसला बी प्रसंग आला, दृढ भाव, एक म्हणजे एक भाव, काही बदल होऊ द्यायचा नाही. आणि कशावर बी ठेवा, मातीवर दगडावर कशावर बी ठेवा, जागेवर बिलं काढून देते. त्याला जागेची दगडाची वस्तू व्यक्तीची अडचण नाही महाराज. हां, पण त्याला एकच आहे, व्हायब्रेट होणं कामा नाही. हां, ती हल्लं गेलं पुन्हा लवकर बिलं निघत नाहीत. म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा. थोडं बी व्हायब्रेशन झालं, बिलाला अंतर पडला महाराज, वाईटच काय? ही वाईट आहे. कोणतं अंतर? काय देवातन आपल्यात अंतर पडणं ह्याच्या एवढं वाईटच जगात काही नाही महाराज. आणि देवातन आपल्यात अंतर, फक्त ही हल्लं की देवातन आपल्यात अंतर पडतो. लक्षात आलं का? हा काय चला होऊन जा. तुकाराम महाराज तुम्ही मोसम धरून पाठांतर केलंय. वा, विठ्ठल 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 अंतरी संसार भक्ती भयकार, म्हणून अंतर तुझे पाय, म्हणून अंतर तुझे पाय. अंतरी संसार भक्ती भयकार, म्हणून अंतर
तुझे पाय कशामुळे अंतर अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझे पायी. हा देखावेकीची भक्ती काम करीत नाहीत. देवा पायी नाही भाव भक्ती वरी वरी भाव समर्पी जीवा करी तो दाना व्यभिचार. देवा पायी नाही भाव भक्ती वरी वरी भाव समर्पिला नाही जीवा करी तो दाना. सेवेचे दोन प्रकार आहेत बरं का. सेवेचे दोन प्रकार आहेत. एक नंबर आणि दोन नंबर. सेवेचे एक नंबर आणि दोन नंबर असे दोन प्रकार आहेत सेवा करण्यामध्ये. एक नंबरचं नाव आहे अव्यभिचारी भक्ती आणि दोन नंबरचं नाव आहे व्यभिचारी भक्ती. 13व्या अध्यायात सुंदर विषय आला आहे. ज्ञानाची 18 लक्षणं सांगत असताना भक्तिरव्यभिचारिणी भक्ती ही अव्यभिचारिणी असा ज्ञानाच्या 18तलं एक लक्षण आहे. पैकी अव्यभिचारी आणि व्यभिचारी मध्ये फरक काय असा फरक करताना ज्ञानोबाराय दोन्हीची विलक्षणं सांगितली. ज्ञानोबारायांनी तिथं वर्णन केलंय काय. पाठी सोमवार पावे बेले लिंगाशी धावे सावध शिव मने माये तुझाचे आंबे ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षण भरी आघवेन गावद्वादी आहे बजैसी वास विढर विढर. बरोबर आहे. मोरांगी असे पिशास ती डोळच आहे पण एकली दृष्टी नसे तैसे ते गा विढर विढर विढर. मुद्दा कुठं आहे. एक धरीला चित्ती नामी रखुमाईचा पती. त्याच्यात व्हायब्रेशन नको त्याच्यात बदल नको. हा दरी ही आकाशवर पडू पाहे ब्रह्मगुळ भंगा जाय वरवान त्रिभुवन खाय परिमी तुझीच वास पाहे गा विठोबा न करी आणि काचा नाम धारक तुझाची अंकिला. याच नाव आहे आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हा आणि ह्याच्यात अंतर पडल्यावर महाराज त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि म्हणून व्यभिचारी भक्तीत अंतर जो पडलाय तो अंतर इतका वाईट आहे त्याच्या इतकं वाईटच काही नाही दुसरं. जगामधले जेवढे दुःख आणि जेवढे संकट आहेत ना ह्या अंतरामुळे आहेत. देवातन आपल्यात अंतर नाही पडल्यावर कुठल्या बी दुःखाला चहा पाण्याला बोलवा आलं तर शर्त. माझी भाषा कळाली का. देवातन आपल्या जर अंतर नाही पडला कसलं बी संकट कसलं बी दुःख बोलवलं तरी येत नाही त्याची ताकद नाही. महाराज प्रसादे सर्व दुःखानां हनेरशोपजायते प्रसन्न चेतशो ह्याशु बुद्धि परेयवतिष्ठते. प्रसादे हे सर्व दुःखानां हनिः इति उपजायते. प्रसादानं सर्व प्रकारच्या दुःखाची हानी होते. त्याच्यावर चिंतन आहे का ज्ञानोबारायचं. ज्ञानोबाराय म्हणतात प्रसाद शब्दाचा अर्थ काय केला. प्रसाद शब्दाचा शास्त्रीय अर्थ होतो प्रकृष्ट रूपेन साध्यते ते प्रसाद. प्र उपसर्गपूर्वक सदरली सादरी नावाचा धातू आहे. प्रकृष्ट रूपेन साध्यते इति प्रसाद. बिना कष्टाचं साध्य प्राप्त करून देणाऱ्या साधनाचं नाव प्रसाद. म्हणून बऱ्याच वेळेला घासून काही हाताला लागत नाही प्रसादानं सहज मिळून जाते. ही ताकद असते. आणि तो प्रसाद आता त्याचा दुसरा बी अर्थ केला जातो. कोणता.
जगाच्या मालकानं केलेला अर्थ आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि ह्या श्लोकातच देवानं अर्थ केला ना, प्रसन्न चेतसहा इति नाम प्रसाद. प्रसन्न चित्त राहणं, प्रसन्नता म्हणजे प्रसाद. ऐका शब्द, देखिया खंडित, नानवराची व्याख्यान देखिया खंडित प्रसन्नता अथिजेत चित्ता. पुढचं वाक्य ऐका आता, ते तर रिघणे नाही समजता संसार दुःखा. संसारातली समस्त दुःख तिथं शिलकावन मज्जाव अजिबात नाही महाराज. काय ताकद आहे? संसारातली दुःख आवागमन करतील आणि उगा सहज येतील. सहज नाही, कशीच नाही, बोलवली तरी नाही. जगाच्या मालकातून आपल्यात अंतर नाही पडला तर कोणतीच दुःख शिलकाव मज्जाव करू शकत. ते तर रिघणे नाही समजता संसार दुःखा. म्हणून अंतराय नको देवा. आणि देवातून आपल्यात अंतर पाडणारी कुणी व्यास होत गा बाप मायवर जावे ते. जने घडे नारायणी अंतराय. जने घडे अंतराय. होत बाप मायवर जावे ते. जेने घरी नारायणी अंतराय हो का बाप मायवर जाबिती. आई वडील जरी असले आणि देवातून आपल्यात अंतर पाडत असतील तर असल्या आई वडिलाचा त्याग करायचा. काय अंतर वाईट आहे ना. देवातून आपल्यात अंतर पाडत असतील असल्या आई वडिलाचा त्याग करायचा महाराज. सरळ सरळ जेने घडी नारायणी अंतराय हो का बाप माय वर जाबिती. सरळ सरळ सोडायचं, इजर नाही करायचं. अब एवढंच नाही, न मानावे तैशी गुरुचे वचन. जेने नारायण अंतरे ते. आडाला म्हणून फोडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. हो यादीच दिली. प्रल्हादे जनक विभीषणी बंधू राज्यमाता निंदू भरते केले. राजमाता निंदू भरते केले. राजमाता निंदू भरते केले. प्रल्हादे जनक, प्रल्हादानं बापाचा त्याग केला महाराज. विभीषणानं सख्या भावाचा त्याग केला आणि राज्यासहित आईची निंदा करून नंदीग्रामाला जाऊन बसला. कोण? भरत. भरत म्हणजे भरत राख नाही, भरत राख आहे इथंच आहे, पण ती नंदीग्रामाला गेला ती भरत. म्हणजे आई सहित राज्याची निंदा केली. कोण आई, कोण बाप, कोण गुरु, देवापुढं कोणाचीच गाय करायची नाही. देवातून आपल्यात अंतर पाडत असतील आवा असल्या पतीचा सुद्धा त्याग करायचा. काय मालक जर परमार्थात आडवा येत असेल तर असल्या पतीला सुद्धा टाटा बाय बाय करून राम राम ठोकून बाजूला निघायचं. शास्त्र आहे. जी होईल ती होईल. किती का लांबक्या मिशावाला असा ना. काय करतोय तू? हा परमार्थात आडवा येत असेल असल्या पतीचा त्याग. पत्नी आडवी येत असेल तर चिचून पाठवून द्यायची, पुन्हा विचार करायचा नाही. परमार्थात आडवं येते ना, देवातून आपल्यात अंतर पाडणारा ती कोणाचीच गाय करायची नाही. शास्त्रात स्पष्ट आहे. सर्वद्वाचा त्याग. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. विठाला कुणाचीच गाय करायची नाही. उल्लंघोनी भ्रताराची आज्ञा आणि अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. सरळ मालकाचं शब्दाचं उल्लंघन करून निघून गेल्या देवाकडून. देवातून आपल्यात अंतर पडत असतील अशा कुणाचाच विचार करायचा नाही. सर्वस्वाचा त्याग. हा मात्र देवाच्या नाव सांगून दुसरा कुटाणा नको.
देवाचं नाव सांगून खाली काळा बाजार चालणार नाही. हा देवासाठीच असेल तर कुणाचा आहे त्याग, काहीच चौकशी करायची नाही. उलट देवाजोड तरी करावा धर्म, देवाजोड तरी करावा धर्म, अंतरे ती कर्म ना चरावे. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ती कर्म नाचरावी. असे म्हणून अंतराय नको देवा, देवा अंतर पडू देऊ नका असेच. आणि समजा नाही अंतर पडू दिला तर आले भागाते करीतो करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो करीतो. हा तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो. तुकोबरा म्हणतात देवा फक्त अंतर जर नाही पडू दिला भावनेत तर मग मात्र आले भागाते करीतो, जी आला असेल ती. आणि दैव योगानं महाराज आमच्या शोभाताईच्या नशिबाला ज्ञानदानाचं कार्य हात आलंय, ती बी चांगलंच आलंय. प्रत्येकाला असं साधलं असं नाही, ज्याची त्याची कर्मरेखा स्वतंत्र आहे. जे ज्याचे कर्मसूत्र मांडवणी ठेविले स्वतंत्र, तो त्याची गतिके पात्र होची लागेल. ज्याचं जी कर्मसूत्र ती स्वतंत्र आहे. पण शोभाताईचं नशीब इतकं चांगलं की त्यांच्या वाट्याला येतानाच काय आलं, काय आलंय, ज्ञानदानाचं काम आलं महाराज, शिकविण्याचं काम आलंय. ज्ञानदान चिल्लर दान नाही, जगामध्ये जेवढे दान आहेत त्यात हे श्रेष्ठ दान आहे. अन्नदान महदानम ज्ञानदानम ततपरम अन्नेन क्षणिका तृप्तीर न तु भुक्तये ज्ञानी. अर्थात अन्नानं माणसाची क्षणिक भूक भागते, पण कायमच तृप्त करायची ताकद ज्ञानदानात आहे. आणि ज्ञानदानाचं काम जीवनभर केलं आणि त्या ज्ञानदानाची ही आज औपचारिक स्वरूपाची, कायमची नाही. कारण कायमची काय नाही, ही कायमची सेवानिवृत्ती असती तर मी बी म्हणलो असतो, पण ही कायमची सेवानिवृत्ती नाही. ज्ञानदानाचं काम ते स्वतः करीत आल्यात. आता इथून पुढं अनेकाकून ज्ञानदानाचं काम करून घेणार आहेत, कारण या संस्थेच्या त्या सचिव आहेत आणि संस्थेचा आत्मा म्हणजे सचिव असतो. रामराव अध्यक्ष लक्षात असू द्या, अध्यक्ष आणि सचिव हे संस्थेचे मुख्य पद आहेत. ह्या संस्थेच्या शोभाताई कोण आहेत? कोण आहेत ताई तुम्ही? सचिव आहेत महाराज. आणि सचिव म्हणजे आत्मा असतो त्या संस्थेचा, टक्केवारीनं पावर त्याला असते. त्याच्यामुळे इथून पुढे बी अनेकाकून ज्ञानदान करून घ्यायचं काम चालूच राहणार आहे. त्यामुळे ही स्वतः पुरती मर्यादित औपचारिक स्वरूपाची सेवानिवृत्ती आता अनेकाकून करून घ्यायची, ही इथून पुढची प्रारंभिका चालू झाली. इथून पुढे सुरुवात झाली की अनेकाकून सेवा करून घ्यायची. आणि विशेष महाराज संस्थेतल्या शिक्षकाकून तर घेतलीच घेतली,
पण आमच्यासारखे जेवढे महाराज आहेत त्यांना बी ज्ञानदान करायला लावलं. ही पावर आहे इथं येऊन आम्हा सर्वाला काय करायला लावलंय? काय ज्ञानदान करायला लावलं महाराज. आता भले ह्या बाकीच्याला गुरुजी नाव नसलं तर माझं तर नाव सार्थक आहे. लाड गुरुजी फेमस आहे. मग गुरुजी अपने पढ़ाई वाले चीज आहे जो हमती. हा, सर्वाला ज्ञानदान करवायचं काम म्हणे. स्वतःही जीवनभर ज्ञानदान केलं आणि अनेकाकून बी ज्ञानदान करून घेतलं. आणि विशेष सेवा वाट्याला जशी आली तशी आता योग्य रीतीनं पार पाडली. ना आता ऐका, स्वतः भगवान सांगतात, स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यता विंदति तच्छृणु. विठाला 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 विठा. स्वे स्वे कर्मणी अभिरथस. आपल्या आपल्या कर्मात माणूस जर अभिरत राहिला, मग्न राहिला, तर नराहा संसिद्धिं लभते. कोण्याही व्यक्तीला आपोआप सिद्धी प्राप्त होते. त्याला वेगळा सायास करावा लागत नाही. काय ज्याच्या वाट्याला जे आलंय, काही बी येऊ द्या, दैववशात जे आलंय ते मी अगोदरच ओवी म्हणून दाखवली. जे जयाचे कर्मसूत्र आणि मांडोनी ठेविले स्वतंत्र. हा, ज्याच्या नशिबात जी लिहिलंय कुण सटवीनं म्हणून. आता जी लिहिलंय आमच्या शोभाताईच्या कपाळावरच लिहिलं सटवीनं. तुम्हाला जीवनभर ज्ञानदानाचं काम राहील. आले भागाते करीतो. जी वाट्याला आलंय ती आता योग्य करणं. काय अहो, काम बी चांगलं आलंय. आता आमच्या वाट्याला काय आलंय? आमच्या वाट्याला एकच आलंय महाराज. काय आले भागाते करीतो. काय करीतो? तुझे नाम उच्चारितो. आमच्या वाट्याला देवाचं नाव घेणं हे आमच्या वाट्याला आले. अहो, निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. आज ह्या आपल्या कपाळातच लिहिलंय सटवीनं. विठाला 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 विठाला. काय आता ही कपाळातच लिहिलंय. काय हेच आमा करणे काम. हेच यामा करणे कामन. बीज वाढवावे नाम. आले भागाते करीतो. जी वाट्याला आलंय तेच केलं पाहिजे. आणि ती यथा योग्य रीतीनं. त्याच्यात ती ताकद चिल्लर नाही. जी केलेली सेवा आहे त्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेची पावती माझ्या अंदाजानं, आता मला त्यांचं क्लिअरिटी नाही सांगता येणार, पण त्या स्वतः सांगू शकतील. आता योगायोगानं आहे तिथं. शोभाताईच्या शिक्षण काळात तुमच्या हाताखालून शिकून गेलेल्या पैकी क्लास 1 सुपर क्लास 1 पदाकडं पोरं महिला पुरुष गेलेत का नाही? हा, क्या बात आहे. दरवर्षी 10-20 विद्यार्थी-विद्यार्थिनी 10-20 चेष्टाय त्या पदापर्यंत पोचणं म्हणजे ही जी सांगड आहे, ही जी उंची गाठून द्यायचं काम केलंय, ह्याला सार्थ स्वाभिमान म्हणायचं. आपल्या आपल्या विषयामध्ये मग्न असल्याशिवाय एवढी उंची विद्यार्थी गाठू शकत नाहीत. हा, हे महत्वाचं आहे. ही सेवा म्हणजे आपल्या व्यवहाराच्या भाषेत हे तिसरा डोळा आहे. हा कसला डोळा आहे? हा तिसरा डोळा आहे महाराज. त्याला ही डोळा इतका जबरदस्त डोळा आहे, त्यानं बगल तिथपर्यंत त्याला सर्व दिसतंय. ही पावर आहे त्या डोळ्याची. कोणत्या? ज्ञान नावाचा ओरिजिनल चष्मा आहे. हां, क्या बात आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. बरोबर. ज्ञानेन सदृशम पवित्रम इहम न विद्यते. यह ज्ञान के साथ इस ज्ञान के बराबर दुनिया में ऐसी कोई भी चीज नहीं जो इसकी पवित्रता के समान मात्रा में आ जाए. नहीं ज्ञानेन सदृशम. ज्ञानेन सदृशम
पवित्रम इह न विद्यते विधाता विधाता विधाता। हे ज्ञान जीवनभर दान करायचं काम ताईनं केलं महाराज। आणि आले भागाती करीतो यथायोग्य रीतीनं कर्म केल्याची पावती कशी, मी अगोदरच बोललो, स्वे स्वे कर्मणी अभिरतस संसिद्धीम लभ देणारा आपोआपच सिद्धी प्राप्त होते। आता ह्याच्यावरली ज्ञानोबराची व्याख्यान आहे का? ज्ञानोबराय म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होया पारा तो शालागी। तया सर्वात्मका ईश्वरा, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फूल जर अर्पण केलं मग तिये पूजे तोषले आत्मराजे वैराग्य सिद्धी दीजे पसायतया। त्या कर्मरूपी फुलानं केलेल्या पूजेवर भगवान खुश होतो आणि त्याच्या प्रसन्नतेत तो काय देतो? वैराग्य सिद्धी देईजे पसायतया। आणि वैराग्य जगात असे महाराज, त्याच्या एवढा जिवलग मित्र जन्मालाच आला नाही। कोणा एवढा? हा, कारण ही जेवढे व्यवहारात मित्र जोडलेले आहेत ना, ही कसले आहेत? अरे सब पैसे के भाई, अरे भाई सब पैसे अपना साथी नहीं कोई। ऐसा है नहीं, जब तक अपनी पल्लू में पैसा हो तो सब लोग सलाम करे, अपने पल्लू में पैसा निकल गया लो कोई न मीठा बोले, असला असतंय। पण जगातला हा एकुलता एक आहे, कोण? वैराग। ज्ञानोबराची भाषा आहे, वीतराग ते सारिखा जोडो निठे विला सखा, जो आघविया भूमिका सवे चाले। कसलाही प्रसंग येऊ द्या, ही गिराईक असे महाराज, कोण? वैराग्य, ती साथ सोडित नाही। आघविया भूमिका सवे चाले, स्वतः बरोबरच राहत। म्हणून ती सिद्धी कर्मरूपी फुलानं पूजा केल्यावर आपोआप प्राप्त होती। ही दांडगी ताकद कुणाची? आपल्या कर्मामध्ये मग्न राहण्याची ताकद आहे। वारकरी संप्रदायातले सर्वात मोठे कर्मयोगी माहिती आहेत का? वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा कर्मयोगी माहिती का? शाबास। कोण आहे? सावता बाबा आहे महाराज। सावता बाबा सारखा वारकरी संप्रदायात कर्मयोगी झालाच नाही। इतकं वजनदार म्हातार झालं महाराज। गोरोबा काकापेक्षा वयानं ज्येष्ठ होतो, संत परीक्षक गोरोबा काका, पण काका ही पेक्षा वयानं ज्येष्ठ कोण? सावता बाबा। आणि म्हातारा असलं वजनदार होऊन गेलं महाराज। कसलं? 20-22 किलोमीटरवर पंढरपूर आहे। आरणभिंडी ते पंढरपूर मधून अंतर 20-22 किलोमीटरचं अंतर आहे, पण अजिबात नाही। आपल्या वाट्याला आलंय ना, हो आमुची माळी याची जात शीतलाऊ बाग, हो धंदा प्रामाणिकपणे आपल्या वाट्याला आलाय ती धंदा। पण तुझे नाम उच्चारे तू, आपलं आपलं कर्म करीत करीत सावता बाबांनी नाम चिंतन सोडलं नाही। त्याचा परिणाम असा झाला, केलेलं कर्म ब्रह्मरूप झालं। लक्षात आलं का? लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी,
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा माझा हरी कांदा मुळा भाजी अवघे विठा बाई माझे कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठा बाई माझे कांदा मुळा भाजी अवघे विठा बाई रुबार कुमार रुबार शेवट हा बर महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अहो जे कर हा चारी कोणी दाही दिशा तेव्हा का शेत पिकले आले ब्रह्मरसा बाबा काळ झोडील तू निजला शिकासा आणि जागरी क्या बात आहे हो झाली पहाट निजला शिकाई जागरे जागना भाई हा मला घालो निभारा मेरी मला घालो निभारा मेरी नाना गोपन क्रीडा करी नाना गोपन क्रीडा करी गुंडाला वाघाय दागरे दागला भाई दागरे दागला भाई दागरे दागला भाई दागरे दागला भाई तुका म्हणे आम्ही जागलो आणि एका सद्गुरूला शरण गेलो जन्मा मरणा हो असं आहे ह्याला जागल्या प्रकरणाचं नावच जागले मुद्दा काय आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे पार पाडणं आले भागाते करीतो परिणाम कर्मच ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप हो हा हा बरोबर 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 काय का असताना हरिमाईचं नाव राखलंच धन्यवाद विठ्ठल विठ्ठल बरोबर कर्मबंध न तळे जळी जळी जळे न शिंपे पद्मपत्र चला होऊन जाऊ द्या जी होईल आपल्याला कसा का होईना काकडा करायचा हे ध्यानात हा असं ते आता हा म्हणून कर्म यथा योग्य रीतीनं पार पाडणं ही देखील एक प्रकारची भगवंताची उत्कृष्ट सेवा आहे भक्ती आपल्या आपल्या कर्मात मग्न राहणं म्हणून सेवा बी वाट्याला आली ती ज्ञानदानाची आणि जीवनभर प्रामाणिकपणे शोभाताईने त्याच्याशी मग्न होऊन सेवा केली बरं बिल मिळाली का नाही टोंपी परिवाराला हा ए शोभा अरे बिल मिळाली का नाही ती अश्विनी ती अपर्णा
डॉक्टर होऊ शकते, ती बी सामान्य कुटुंबातून. ही बिलाच्या पावत्या अजून बारक्या वाटल्या का तुम्हाला? बिलाच्या पावत्या बारक्या आहेत का? ती अपर्णा इथं तिथं नाही. वो सुवर्ण से आगे निकल गए यार. कहाँ अपर्णा? अमेरिका में वो दोनों रह रहे हैं. अमेरिकेमध्ये स्पेशालिटी सुपर स्पेशालिटीची दोन्ही पती पत्नी, जावाई बी त्या तोला मोलाचा, मुलगी बी त्या तोला. ही पगार मिळाला का? राहिले काय बाकी अजून? दिलं का? चक्रवाढ व्याजासहित निघाला का नाही? बोला डॉक्टर. चक्रवाढ व्याजासहित देवानं दिलं. मुलीच दिल्या, पण महाराज अहिल्याबाई सारख्या जालिम मुली दिल्या. अशा काय करायचे? पोरं येडी जात महाराज. बऱ्याच माणसाली पोरं व्हावीत म्हणून येडी जात नवस करते. आणि सकाळी पेपरला वाचतंय पोरानं बापाचा खून केला, पोरानं बाप चेचला, पोरानं बाप बिलबिल केला. मी ही येडी जात उठती नवस करते पोरग व्हावं पोरग व्हावं. कशाला रे पोरग येड्या? तुम्ही रडण्यात अजून बी बारकावा बघा. मी आता कोणाचं हे करू म्हणून नाही. अहो रडायच्या टायमाला काय महाराज, अहो त्या मुलीला शहाणा माणूस सांगत नाही घटना घडलेली. ती एकच म्हणतो माणूस, होय वडिलाची तब्येत बरोबर नाही, तू चल, किंवा तुझ्या आईची तब्येत जरा सिरियस आहे, तुला यावं लागतं, एकदा भेटून ये. आणि आई आठवण काढली. जरी ती घटना घडलेली असली तरी मुलाला कुठं बी सांगतात महाराज, बिंदास सांग. त्याला माहिती ह्याला लवकर पाझरच फुटत नाही. महाराज मुली रडायल्यावर कुणकड केस आहेत, कुठं पदर आहे, कुठे हे काय, त्या तोंडाला कोरड येऊ 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 असा धाय मोकलून रडतात. बेछट जीवन झोकून देऊन रडतात. एक एक आठवणी करू करू रडतात. कोणत्या पोरांना आठवणी करून रडलेल्या बातम्या? हा बघा त्या भागात मुले घातले रडाया नाही असो आणि माया. मी का शिकिली स्वतःनं, मी का शिकिली महाराज. काशीत 5 वर्ष राहिलोय. मरायसाठी माणसं काशीला येतात म्हणून मला माहिती. पंचक्रोशीतील 100-150 किलोमीटर राहून प्रेत तिथं जाळायला आणतात माणसं म्हणून मला माहिती आहे. क्या बात आहे. होऊन जाऊ द्या, जी होईल ती होईल. मग ती महाराज त्या काशीला कुटुंबातून आता कोणी माणसंच येत नाही. इतक्या लांबून कोणी यायले काय, नाते गोते नाही कुछ नाही. मग ती त्याला विधी मार्गासाठी ती गाडीत घालून घेऊन येते. पोरग एकट्याच येते, सूनसुद्धा येत नाही महाराज. हां तुमचं तुम्ही विधी मार्ग करा म्हणते. मग पोराला आपले आई वडील म्हणा ह्या नात्याने ती येणार, घेऊन येणार. तिथं 2-3 ठिकाण आहेत. एक बाजार, मंडी बाजार आणि एक मैदागीन नावाचं ठिकाण आहे. तिथं ते प्रेत मांडायची पद्धत आहे. मग तिथे ते प्रेत मांडायचं अशी लाईन नसतात. मग ती ठराव इथून मनकर्णिका घाट, तिथून जर हरिश्चंद्र घाटाचं नाव घेतलं तर मग तर डबल पैसे महाराज. पण मनकर्णिका घाट, मग तिकडले प्रेत तिकडं आणि इकडे 2 घाट प्रसिद्ध आहेत, मनकर्णिका आणि हरिश्चंद्र. तिथं विचारणार, बोले अरे यार 1,500 तो लग ही जाएगा व्यक्तिगत. हां एका व्यक्तीला 1,500 नुसते रडायचे घेतात. तुम्हाला बघायचं असलं तर या मरून तिकडं. त्या मैदागीन म्हणजे किती अंतर, इथून हनुमान मंदिर. आता तुम्ही बघा अंतर, आपलं हनुमान मंदिर जे आहे हां तेवढं अंतर, किंवा आपल्या तात्याचं मंगल कार्यालय, एवढ्या अंतर इथून जेवढा बसल एवढा अंतर त्या मैदागीन ते मनकर्णिका घाट. एवढंच फक्त शेटाने मरगय हाय हाय वगैरे म्हणत म्हणत चालायचं. डोळ्याला पाणी आणायचं काही कारण नाही, ती असं म्हणत चालायचं. आणि मग ती नाही असो आणि पैसे देऊन रडायला लावलेल्या माणसं रडायत असते. तुम्ही कुठलं बी पोरग रडायलेलं बघा तुम्ही महाराज. तुम्ही किर्लोस्कर इंजन चालू करून बघितलं कधी? किर्लोस्करचं ही इंजन, मग ती कसं बी असतं महाराज, त्याला अशी वाल असायचा वर एक असं असं हँडल हाणायचं, असं स्पीड धरली चाकानं वाल टाकायचा. चालू झालं तर ठेक 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 ठेक. पण चालू जर नाही झालं विठाल 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 विठाल
विठाला विठाला. म्हणून तुम्ही दुडी भाग्यवान आहेत की तुम्हाला सोन्यासारखे लेकर 2 मुली झाल्या महाराज. नंबर 1 काम. काय पोराची अपेक्षा करता येईल हो. बऱ्याच पोरांचे बरेच आम्ही हातानं केले ती नीट. रोज आम्ही असे व्यवहारात बघत आलोत महाराज. असं शेकडो प्रकरण बघत आलोत. मुद्दा कुठे आहे? बघा, पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता होईल म्हणती, घ्या शेकी पुत्र अंगुष्टा दाविती, कर्मानुगती त्याची जाणी. विठाला 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 विठाला. पुरी इतकं प्रेम पोरं करत नाहीत. माय तुम्हाला 40% बाप पुरीकडे दाखवतो आता. कुठं? मुलीकडे सांभाळायला बाप स्वतः पोरं असताना. पोरं पुरीच्या ताब्यात गेले. मजबुरी का ना महात्मा गांधी. काहीच चालत नाही त्यांचं. आणि बाई एकच सांगते, काही बी करीन, तुमची बाप आणि आई इथं जर आणायचं असलं तर मी राहणार नाही. कस करणार? कस करणार? फाशी घेणार? काय करणार? काहीच करता येत नाही महाराज. मजबूर व्हावं लागतंय. म्हणून ती आई वडील मुलगी आदरानं सांभाळत. जावाई कितीतरी महाराज आदरानं सांभाळत येत. आदरानं. पोरापेक्षा ती जावाई 100% भावनेनं सांभाळत येत. म्हणून तुम्ही जोड भाग्यवान आहे. तुम्हाला ही खडुळं बांड नाही झालं. ही दोन्ही पुरीच कडाट झाला. आणि पोरं असते तर एवढा खर्च करू देत नव्हते तुम्हाला. बाप खोटा उपटच म्हणला. माय तर त्याच्या पुढं निघाली. निघाली कुठं शहाणी, कुठं सप्तान बिप्ता. काय अजिबात नाही. आम्हाला काय ठेवा की महाग. विठाला 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 विठाला. म्हणजे पुरी अशा मिळाल्यात महाराज. पुरी बी महाराज सुपर स्पेशालिटी विदेशापर्यंत ज्यांची मजल आहे. यूं है यूं काम. बाबा माँ तेरी इच्छा रे कर दो यार जितना चाहे उतना. ही या भागातला नंबर 1चा सप्ताह असेल. एवढा दिलदार सप्ताह दुसरा नाही महाराज. केले सप्ते आम्ही बी आलोत. मोठे मोठे महाराष्ट्रात नंबर 1चे जेवढे त्याच्यामध्ये बी कार्यक्रम केलेत, बघितलंय. पण दिलदार सप्त्याचं नाव टोंपे परिवाराचा सप्ताह. आणि ही ताकद आमच्या लेकीबाळीचीच ताकद. करा हायवे करू नका, जे होईल ते होईल. ही पावर मागून टेका कसलाय. ती दोघं बी महाराज नाशिकवाले नुसतं गबुळं घेऊन येऊन बसलेत. लागोड्या काय लागणार नाही. ह्यांचं छानला सराना त्यांचं काय. आणि असला दिलदार सप्ताह कुणी बी करून दाखवा, त्याची पाठ ठपकितो आम्ही. होत नाही, पुन्हा होत नाही महाराज. एका पिढीला तर होत नाही. मधुबा ओय मधुबा बघू तुमच्या काळात झाला तर पैज आपली. होत नाही. ही दिल मोकळं करायला आता ऐसे होणे नाही. क्या बात आहे. धन्यवाद आहे. म्हणून जोडीला मनापासून धन्यवाद आहे महाराज. फार गोड काम केलं. आले वागा ते करीत. आणि आता तुझे नाम उच्चारितो. पण ही कसं आहे, परमार्थ केल्यासरशी परमार्थाचं खरं प्रयोजन किंबहुना फळ त्यावेळेला साध्य होत आहे. केव्हा मन सहकार्यात असेल तर. काय मन जर सहकार्य करत नसेल आणि नुसता वर उपचारीपणानं परमार्थ करायला निघाला. क्या बात. अवघिया उपचारा एक मनची दातारा. क्या बात. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. ही मन असावं लागते. हो दृढ माझे Yeah.
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वा परमार्थ करत असताना परमार्थ ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव मन आहे. परमार्थातली सर्वात महत्वाची शैक्षणिक बाब कुणाला शिकवायचे? नाकाला कानाला डोळ्याला नाही. हे सांगा मी गिराईक आहेत महाराज. खरं शिक्षण कुणाला? मनाला. मनाला शिक्षण देण्यासाठीच एवढा उतार येत आहे. दिंड्या पताका अन्नदान भजनं पूजनं पोथ्या पुराणं सप्ती कथा जेवढ्या बी पारमार्थिक क्रिया आहेत एकुलत्या एक मनाला समजून सांगण्यासाठी. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छेचे ते. क्या बात. मनैव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधैस्तु विषयासक्ती. पंचदशिकार सांगतात मनैव मनुष्यानां मनच बंधालाही कारणीभूत मनच आहे आणि मोक्षालाही कारणीभूत मनच आहे महाराज. गती अधोगती मनाची ही. क्या बात आहे. गती अधोगती मनाची ही युक्ती. मन लावा एकांती साधू संगे. मन लावा एकांती साधू संगे. शबाका. मनाजी पंत कुलकर्णी त्याचे हाती खत लेखनी जैसी जैसी ज्याची करणी तिकडे तिकडे कुळे जाती की जी मायबाप. विठाला 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 विठाला. कसं आहे? मन माने जपता प्रभु ने मन माने जपता प्रभु ने मन माने जपता. नदिया गहरी ताब पुरानी आज डुबन जान नरा कबीरदास जी कह रहे अगर यदि मन मानता है कर लो क्या आपत्ति है. मन माने जब तार नदिया गहरी नाम पुरानी अनुबद दान मन माने जब तार. मनानं मानलं तर मन मानित नसेल तर नका जाऊ मनामागे. थोर थोरा झाले दगे मी बोलत नाही वाऊगे. माझे वचन सत्य माना की जी माय बाप. असं आहे. क्या बात आहे. आई करे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मनोमार्गे गेला. क्या बात है. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरी पाटील शिरावला. शाबास. पाटील देह गावात मनाजी पाटील देह गावात धत्ते धत्ते नका धत्ते 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 नका धत्ते. श्वास धरू नका याचा विश्वास धरू नका याचा. घात करील नियमाचा घात करील नियमाचा. मी आलो दोषी हो.
पाटील तिहगावचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादानो. जोशी नावाच्या प्रकरणात ती तुकोबारायांची भाषा. थोडक्यात शाबास. मनुराजा कधी हे पुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पण तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशा. हो, मनावर घेतल्याशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. एकच ओवी सांगतो, त्या ओवीमध्ये कळस करतो, कोणा डबल बोलायला जागाच ठेवत नाही. त्याला होऊन जाऊ द्याची होईल ते होईल. ज्ञानोबराय सांगतात हा बरोबर आहे. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडोनी मन उघडे. क्या बात आहे. बुद्धी ही मागेली कडी उगीची बैसे. असलं विचित्र आहे मन. हो, आकाशाची करवेल चौघडी. बरोबर आहे. महामेरूची बांधवेल पुडी. त्या बार शून्याची मुरडवेल नरडी. परिमानाच्या ओढी आणि वार. किती अवघड आहे कळालं का. म्हणून परमार्थ करत असताना दृढ माझे मन येते अथवा चला मधुबाच्या म्हणण्याप्रमाणे पायी राखावे बांधून. येथे राखावे बांधून. हा, दृढ माझे मन आणि येथे राखावे बांधून. ज्ञानोबराची भाषा सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, जबवरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. आणि मनाला एकदा बोध मिळाल्यावर आता कोठे धावे म्हण भाग गेला शिन गेला अवघा झाला. आता कोठे धावे म्हण भाग गेला शिन गेला अवघा झाला. आता कोठे धावे म्हणून तुमचे चरण देखील या. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. दृढ माझे मन इथे राखावे बांधून. म्हण कसं आहे बघा, चालताच चालताच अल्टरनेट करता येते. कोण मन. टोंपे परिवाराचा परमार्थनाची ही एवढी मोठी व्यापक कार्याची जर पद्धत बघितली तर जगाचा मालकांना सुद्धा खुश होऊन प्रमाणपत्र द्यावं इतकं गोंडस कार्य केलंय. पण हळूच मन म्हणतंय, अरे आपला देव खंडोबार. असं असतं तर पांडुरंगाची फोटोच लावली नसते. एक मनाचं सांगायला ह्यांचं सांगायला का मी. पांडुरंगाचं सांगा ना मी. मला माहिती पांडुरंग डॉक्टर परफेक्ट निष्ठावान आहे म्हणूनच एवढा सप्ताह केला. नाही तर इथं गोंधळाचा कार्यक्रम ठेवला असता की मग. पण इथं निष्ठा म्हणजे निष्ठा आहे. पण मनाचं सांगायलोय. हळूच मन म्हणतंय मग आपला देव ज्योतिबा खंडोबा बिरुबा. मग हे असं पटांगणाला मधल्या अंगाने काढाय बघतंय इतकं वकटय ती. कोण मन. म्हणून दृढ माझे मन येथे राखावे बांधून. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. बरोबर आहे. बरोबर बरोबर. मनाचे मनी गुंफिला शेला बाप रखुमा देवरू विठ्ठलू अर्पिला. बरोबर आहे महाराज. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटी. जोड ओरिजिनल परमार्थिक आहे महाराज. डॉक्टर साहेबाची बीन शोभाताईची मगापासून मी बघायलोय. प्रत्येक श्लोकाला श्लोक माझ्याबरोबर म्हणतायत. महाराज गीता दोघाची तयार आहे.
अर्जुनाला घमेंड करायची काही गरज नाही, गीता दोघांची तयार आहे. अर्जुनाला सांगताना सांगितली, दोघांनी पाठ केली. हा, दोघांची गीता तयार आहे. गीतेसारखं एवढं मोठं वाङ्मय त्यांचं तयार असावा, याच्यात त्यांची धन्यता आहे. पुन्हा एकदा तुमच्या या सर्व पारमार्थिक वाटचालीला अंतःकरणातून नमस्कार. भगवंताने तुमच्याकडून उत्तर परमार्थ आणि समाजकार्य करून घेऊ अशी प्रभूकडे प्रार्थना करतो आणि आरोग्यदायी तुम्हाला जीवन लाभो अशी प्रभूकडे दुरुष्य प्रार्थना. विडी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा निवृत्तीच्या निमित्ताने समर्पित. पुनश्च सर्वांची अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायाचा प्रसाद. ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा समर्पित. पाणीना पूर्णविराम. जय विठ्ठल.